पण मी एक गोष्ट आपल्याला सांगतो, ही मंडळी म्हणत आहे की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. अरे बाबा, ऊस आंदोलनामध्ये तुम्ही 2 शेतकऱ्यांना गोळीबारामध्ये मारलेलं होतं. एक आमचा पुंडलिक कोकाटे आणि दुसरा चंद्रकांत नलवडे. गोळीबारात मारलेलं होतं. माझ्यावर 265 गुन्हे होतं. अरे एवढे गुन्हेगारावरती सुद्धा असत नाहीत. म्हणजे तुमच्या काळामध्ये तुम्ही आवाज दाबत होता. चळवळींच्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठी तुम्ही सोलून काढलेल्या होत्या. आणि मावळमध्ये पाणी मागायला शेतकरी रस्त्यावर आला. अरे का तिथं शांताबाई ठाकर नावाच्या माऊलीला समोरून तुम्ही गोळी घातली. हा तुमचा इतिहास आहे. आणि तुम्ही सांगता की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये. अरे या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार काम करत आहे. आणि जे चांगलं काम आहे त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली पाहिजे. म्हणजे एका बाजूला अरे तुम्ही समाजासाठी काय केलं, शेतकऱ्यासाठी काय केलं. शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. किती शेतकऱ्यांना फायदा झाला. या राज्यातल्या 46 लाख शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत वीज मोफत दिल्यामुळे फायदा झालेला आहे. अनेक वेळा या सभागृहामध्ये आम्ही मागणी करत होतो, शेतकऱ्याचं जे थकीत वीज बिल आहे ते जवळजवळ 44,000 कोटी रुपये होतं, ते माफ करा. पण तुम्ही ते माफ करू शकला नाही. देवाभाऊच्या सरकारनं खऱ्या अर्थानं ते वीज बिल सुद्धा या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याला दिलासा दिला. भावांनो, या ठिकाणी सभापती महोदय मी सांगेन की हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. पण एका बाजूला कोतवाल असेल, आशा वर्कर असतील, अंगणवाडी का सेविका असतील, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन असेल, या सगळ्यामध्ये आज जर बघितलं पोलीस पाटलाला मानधन किती आहे, 15,000 रुपये. म्हणजे एवढी मोठी रक्कम पोलीस पाटलाला मानधन म्हणून मिळाल या राज्यामध्ये, ह्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण हे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारनं दिलं. हे तुम्हाला देता आलं नाही. या राज्यातल्या सामान्य जनतेची महत्वाची समस्या आहे आरोग्याची. आरोग्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष निर्माण झाला. तुमच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये त्या कक्षाची वाताहत झाली. आज त्या कक्षामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये देत आहे. अरे एखाद्याच्या घरामध्ये आजारी माणूस जर पडला असेल एखाद्या मोठ्या आजारानं, तर ते सगळं कुटुंब खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कोलमडलं जाते. आणि म्हणून सभापती महोदय, पहिली आमची घोषणा असायची, कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे. आता बिजलीचं तर बिल द्यावं लागत नाही. आणि सरकार आता कर्जमाफीचा सुद्धा निर्णय 100% घेणार आहे. पण काही लोकांना दम लागना झाला. त्यांना वाटतं आताच पाहिजे, जरा कड मारा. निश्चितपणानं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्याला निश्चितपणानं कर्जमाफी दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही.